दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एका वक्तव्यानं दादांच्या राष्ट्रवादीत गोंधळ उडवला। राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं गोयल यांनी सांगितलं आणि त्यानंतर स्पष्टीकरण देण्याची वेळ गोयल यांच्यावर आली। पाहूयात नेमकं काय घडलं। Praful Patel has been appointed national president of the NCP. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आणि दादांच्या राष्ट्रवादीतच खळबळ माजली। एक दिवसाआधी सुनेत्रा पवारांची विधिमंडळाच्या नेत्या म्हणून निवड झाली, त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी देखील झाला। मात्र पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं सांगितल्यामुळे राष्ट्रवादीत चलबिचल सुरू झाली। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote, despite coming together in Pimpri Chinchwad and Pune. We saw them being wiped out. If only Ajit Dada had aligned with the rest of the Mahayuti partners, he would have been a part of the Pimpri Chinchwad and Pune victory that the BJP is celebrated. पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली। नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। गोयल यांची प्रतिक्रिया समोर येताच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झालेले नाहीत हे स्पष्ट केलं आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील ट्विट करत राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भातल्या गोयल यांच्या वक्तव्याला निराधार असं म्हटलं। माझ्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दलची माहिती निराधार आहे। वरिष्ठ नेतृत्व, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आणि त्यांच्या भावनांचा आदर राखूनच निर्णय घेतला जाईल। यानंतर पियुष गोयल यांनी देखील आपण चुकीच्या माहितीच्या आधारे बोलल्याचं स्पष्टीकरण दिलं। एका वरिष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। माहितीची पडताळणी न करता मी मीडियात वक्तव्य केलं, त्यानंतर समजलं की ही माहिती चुकीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातच काम करत आहे। चुकीच्या माहितीसाठी मी खेद व्यक्त करतो। राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही। सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील। सुनेत्रा पवार सोडून, वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही। सह्या करो किंवा ना करो, आमची युनॅनिमसली सर्व पक्षाच्या लोकांचा निर्णय झालेला आहे की उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील, सुनेत्रा पवार असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्या उपमुख्यमंत्री असतील, त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सुनेत्रा पवार वहिनीच असतील, यात शंका नाही। जे गोयल साहेब आहेत त्यांनी कदाचित चुकीचं वक्तव्य तिथं केलं का वेगळं काय असेल ते आज आपल्याला कळणार नाही, येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेल। त्यामुळे त्यांच्या ट्विटबद्दल आणि गोयल साहेबांच्या वक्तव्याबद्दल आणि उद्या काय होते हे सगळं 9 तारखेनंतर म्हणजे 13वा झाल्यानंतर आपण याच्यावर स्पष्टपणे त्या ठिकाणी चर्चा करूया। कोकाटे ज्याप्रमाणे बोलले तीच भावना दादांच्या राष्ट्रवादीत आहे। याआधी अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर प्रफुल्ल पटेलांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। पण राष्ट्रीय अध्यक्ष करून सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडेच राहावेत असं दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।